नको मज कधी परश्री संगती, नको मज कधी परश्री संगती, जणातुनी माती उठता भली, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा। पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी अंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा। अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याजहुनी मुका बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा। नको मज कधी परश्री संगती, नको मज कधी परश्री संगती, जणातुनी माती उठता भली, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा। तुका म्हणे मज, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा। विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा। आज आईसाहेबांच्या महाद्वारामध्ये विनोद भाऊंनी, सुनील भाऊंनी, पांडुरंगरावांनी, त्या भाऊंनी मला इथे आणलं आणि मला इथे सांगितलं हे सगळे देवीचे उपासक, सेवक, भक्त, पुजारी
या सगळ्या मंडळींनी अतिशय महत् प्रयत्नातनं हे सगळं 11 वर्षाचा यज्ञ पूर्ण केला आणि पुढच्या वर्षी तपपूर्ती होते आहे. आणि म्हणून या महाद्वारामध्ये त्याचा कार्यक्रमाचा उद्देश त्यांनी मला सांगितला की ज्या कार्यक्रमातनं भरकटलेली पिढी पुन्हा एकदा जागेवर यावी. आई जगदंबेच्या महाद्वारामध्ये या तुळजापूर क्षेत्रातनं चांगली रत्न घडावीत, या मोठ्या आणि महान उद्देशासाठी हा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत कष्टाने, अत्यंत व्यापक दृष्टिकोन ठेवून गणपती मंडळ रणसम्राट, म्हणजे रणात जे सम्राट असतात त्या रणसम्राट गणपती बाप्पाच्या या सगळ्या कोशातनं आईची सेवा होते. आणि म्हणून त्या रणसम्राट आणि या सप्ताहाच्या कमिटीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. मागच्या वर्षी आपण मला निमंत्रित करण्याचा अट्टहास केला, परंतु माझी तब्येत बरी नसल्यामुळे येता आलं नाही. याही वर्षी थ्रोट इन्फेक्शन आहे, पण बोलण्याचा प्रयत्न करेल. कीर्तन 2 तासात संपेल असं नाही, पण जे काही तुम्हाला ऐकायला मिळेल ते पुन्हा ऐकायला मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून कीर्तन हे कानाचे मन आणि मनाचं कान करून ऐकायचं आहे. तुमच्यासाठी कीर्तनाची सेवा असेल, माझ्यासाठी कीर्तन ही साधना आहे. विठ्ठल माझे जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला खूप काही सांगत आहेत. जगद्गुरु श्री तुकोबाराय संस्थान देहू यांनी प्रकाशित केलेल्या गाथ्यामध्ये, पूर्वीच्या गाथ्यामध्ये 4386व्या क्रमांकाचा अभंग, ज्या अभंगाने दक्षिण आफ्रिकेला, जपानलाही खूप काही शिकवलं, ज्या अभंगाने महात्मा गांधीजी एरवाड्याच्या कारागृहामध्ये असताना त्यांनी 3 मंकी पॉलिसी आयडियॉलॉजी जगापुढे आणली, त्या अभंगाचा इतिहास खूप मोठा आहे. तो तुम्हाला मी वरचेवर सांगून आपण अभंगाकडे येऊयात. अभंगाचा सरळ अर्थ खूप सोपा आहे, पण तो समजावून घेणं आणि तो जीवनामध्ये उतरवणं फार अवघड आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगातून आपल्याला सांगतायत, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुणी आंधळा बराच मी. विठोबा, मला ज्या डोळ्यामध्ये दृश्य पाहिल्यानंतर माझ्या वासना बळवणार आहेत पांडुरंगा, त्या जर माझ्या वासना वाढल्या तर तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर पडेल रे. म्हणून विठ्ठला, त्याहुणी आंधळा बराच मी, मला असे डोळे नको आहेत. काय मागणे पहा, जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्यासाठी काय ठेवतायत. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. मायक्रो फिलॉसॉफी इथे कीर्तनात सांगेल. निंदेचे श्रवण सुद्धा माझ्या कानावर नको आहे. या कानाने फक्त मला तुझे गुण ऐकायचे आहेत, आणि निंदा जर ऐकायला आली तर देवा त्याच्यापेक्षा मला बधीर कर, मला ऐकायलाच नकोय. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. देवा, तुझ्या नावाचा गोंधळ मला निर्माण करायचा आहे, नामसंकीर्तन करायचंय. ईश्वरा, या वाणीतनं जर चुकीचा शब्द बाहेर आला तर तू मला दुरावशील. म्हणून त्या जहुनी मुका बराच मी, मग मला मुक कर, त्यापेक्षा मी मुका बरा आहे. आणि आज या 21व्या शतकामध्ये ग्लोबलायझेशनमध्ये जिथे आमची कुटुंब व्यवस्था धाराशायी व्हायला पाहते, जिथे रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर त्या बातम्यांचे रकाने आणि मर्डर आम्हाला पाहायला मिळतात, ज्यासाठी, ज्या शिलाच्या रक्षणासाठी माझी आई अंबा इथे जागृत आहे, त्याच गोष्टींवर माझे तुकोबराय 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये भाष्य करतायत. नको मज कधी परस्त्री संगती, जणातुनी माती उठता भली. ईश्वरा, सगळ्यात मोठं पाप काय असेल तर तू परस्त्रीचा संग, तो माझ्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. आणि म्हणून अशी शक्यता जरी दुराणव दिसली तरी जणातुनी माती उठता भली, मृत्यू पत्करेल. मग तुम्हाला आवडतं काय. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा. देवा, मला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आहे रे विठ्ठला. मग काय आवडतं. तू एक गोपाळा आवडसी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. विठ्ठल आणि म्हणून अंबाबाईच्या या तुळजाभवानीच्या कुलस्वामिनीच्या दरबारामध्ये आपण आहोत. हे 3.5 शक्तिपीठातलं पूर्ण पीठ आहे. इतिहास खूप मोठा आहे, तुम्हा सगळ्यांना त्याची कल्पना आहे, आणि माझी इच्छा आहे हा जगाच्या वाट्याला जावा. म्हणून ज्यांनी मला भाऊ मानलं ते आदरणीय
महाराष्ट्राचे महसूल मंत्री, नागपूर अमरावतीचे पालकमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब इथे आले होते. त्यावेळी राणाजींना फोन लावून दिला आणि माझ्याबरोबर आम्ही बराच वेळ बोलत होतो. त्यावेळी ह्या सगळ्या कार्याचा, कामाचा, तुळजापूरचा, बऱ्याच गोष्टींचा उहापोह 19 मिनटं आमचा फोन चालू होता. त्यानंतर राणाजींबरोबर ही काही चर्चा झाली आणि त्या पद्धतीनं तुमचं इथे काम सुरू आहे. या सगळ्या दृष्टिकोनातनं तुळजापूर म्हटल्यानंतर आमच्या रक्तामध्ये एक उसळी येते. तुळजापूर म्हटल्यानंतर आमच्या आत्म्याला तेज येतं, प्रसन्नता येते. हे कशाचं प्रतीक आहे? याला खूप मोठा इतिहास आहे, तो आध्यात्मिक आहे. खूप मोठा इतिहास आहे, तो ऐतिहासिक आहे. खूप मोठा इतिहास आहे, तो धार्मिक आहे. त्याचबरोबर या मातीने केलेला संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देतोय. म्हणून या माझ्या तुळजापूर देवीच मुळात त्वरित प्रगट होणारी आहे. त्या इतिहासाकडे मी जात नाही, परंतु माझे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, बोधाच्या पोतामध्ये ज्ञानाची ज्योत लावली. आणि हे सगळा त्याचा जो असणारा गोंधळ आहे नामसंकीर्तनाचा, वसिष्ठ, शुक्राचार्य, या सगळ्या व्यासांनी मांडलेला आहे. आणि हा गोंधळ ज्यावेळी मांडला तुझ्या भक्तीचा, त्यावेळी ब्रह्मारसाचा आनंद सुरू झाला. या ब्रह्मारसाचा आनंद, ब्रह्मानंदाचा आनंद घेण्यासाठी 33 कोटी देव आणि साक्षात इंद्र देखील या असणाऱ्या देवीची महती नामसंकीर्तनामध्ये ऐकण्यासाठी दंग झालेले आहेत. आणि त्याचं खूप सुंदर वर्णन माझ्या नाथबाबांनी केलं. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, हे बोध परडी घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, उद उद भक्तनाथी, उद उद भक्तनाथी, नाचती नाचते गोंधळा, येई वो जगदंबे गोंधळा, येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. नाथबाबा म्हणतायत, जनार्दन स्वरूप असणारी आदिशक्ती, आदी माया, तुळजा भवानी कुलस्वामिनी, तुझा मुकुटमणी साक्षात पुंडलिका आहे. आणि देवी तुझी काय महती आहे, 33 कोटी देव आणि इंद्र देखील ऐकतायत. ही वरदायिनी आहे. प्रभू रामचंद्र हिला वरदायिनी म्हणतात. लंकेला जाण्यासाठीचा मार्ग ज्या देवीने दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे आल्यानंतर प्रेरणा मिळाली आणि स्वराज्य या मातीतनं उभं राहिलं, म्हणजे इथे तेज आहे, ब्रह्मतेज आहे. म्हणून ही आमच्या दृष्टीने शिवपण आहे, शक्ती पण आहे. आमच्या दृष्टीने लक्ष्मी आहे, आमच्या दृष्टीने सरस्वती आहे. आमच्या दृष्टीने या सगळ्या असणाऱ्या देवीचं स्वरूप जरी पाहिलं तर तिच्या भुजा आणि तिच्या हातामधली असणारी आयुध, या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. पण त्यावर मी कधीतरी कीर्तन करायला येईल, त्यावेळी बोलेल. ही असणारी माझी कुलस्वामिनी आहे. त्याला प्रभू रामही कुलस्वामिनी म्हणतात आणि छत्रपती शिवाजी महाराजही कुलस्वामिनी म्हणतात. पुरुषार्थ वीण जीवन जगणाऱ्या पुरुषांचं द्वैत आकांड तांडव थांबवण्यासाठी आणि कमरेची तलवार कमरेला चढकवून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मराठे यांना जागक करण्यासाठी आई जिजाऊ मासाहेबांनी ज्या लेकराला जन्म दिला आणि जे लेकरू जिच्या पुढे आपलं मस्तक नतमस्तक करत होतं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी प्रतापगडावर विराजमान झाली. त्या कुलस्वामिनीच्या महादरबारात आम्ही बसलो. अरे पुण्य केवढं आहे आमचं. आणि हे सगळं पुण्य घेऊन आज आम्हाला जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलेल्या अभंगाचं चिंतन समजून घ्यायचं आहे. नेमकी या संदर्भामध्ये हा अभंग खूप फिलॉसॉफिकल आहे, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि आज तुम्ही जे चिंतन ऐकलं तर तुमच्यामध्ये काहीतरी बदल होईल याची मला खात्री आहे. आणि या खात्रीनेच मी इथे उभा आहे. म्हणून विनोद भाऊ, चिंता करू नका. कीर्तन पुढे गेलं तर यांना कंटाळा येणार नाही. हे ज्यावेळी म्हणतील महाराज थांबा, त्यावेळी मी थांबेल. तशी माझी कीर्तनं 4-4, 5-5 तास चालतात. पण तरी इथे लवकरात लवकर उरकण्याचा प्रयत्न करेल. कारण माझ्या दृष्टीने मी सारं जीवन इथे समर्पित केलेलं आहे. मुद्दा राहिला मानधनाचा. मी जिथे कीर्तन करतो तिथे तुमचं पाणी पित नाही. मी जिथे कीर्तन करतो तुमचा हार घेत नाही. जिथे कीर्तन करतो तुमचा बुक्का घेत नाही. जिथे कीर्तन करतो तिथे मानधन घेत नाही. जिथे कीर्तन करतो तिथे अन्नही घेत नाही. मग अयोध्येच्या श्रीराम लल्ला समोर केलेलं कीर्तन असेल तिथेही नाही. पांडुरंगाच्या दरबारामध्ये, केंद्र सरकारच्या वतीने विठ्ठलाच्या दरबारामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने घेतलेलं माझं कीर्तन असेल, उत्तराखंड येथे ऋषिकेशमध्ये झालेलं माझं कीर्तन असेल, किंवा भारतामध्येच नव्हे दिल्लीमध्ये असेल, राजस्थान किंवा
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये किंबहुना वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य बाबा महाराज सातारकर 60 वर्ष ज्या गादीवर बसले, 40 वर्ष ज्या गादीवर बसले, त्या पुण्यातला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चातुर्मासाची गादी देखील माझ्याकडे आहे. त्या गादीवर मी 7 दिवस आता टिळक स्मारकला सेवा केली. मागच्या वेळी 7 दिवस मी गणेश कला क्रीडाला सेवा केली. त्याही दगडूशेठ बाप्पाचा मी चाही पित नाही आणि पाणी पित नाही. त्याच्यामुळे विनोद भाऊ, पांडुरंगजी, सुनील भाऊ, काळजी करू नका. मला जाण्या येण्याचे पण पैसे देऊ नका. मला माझ्याकडून काय घ्यायचं असेल तर ते घ्या. विठ्ठल विनोद भाऊ, तुम्ही एवढं सेवा करता या महाराष्ट्राची. आईसाहेबांची सेवा म्हणजे महाराष्ट्राची सेवा, आईसाहेबांची सेवा म्हणजे स्वराज्याची सेवा, आईसाहेबांची सेवा म्हणजे संस्काराची सेवा, परंपरेची सेवा. आणि म्हणून हे मस्तक काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुमच्या सगळ्या तुळजापूरवासियांच्या चरणावर मस्तक नतमस्तक करतो. अभंगाकडे येतो. आपला अभंग समजावून घेत असताना पापाचा विषय त्याला आहे. मी ज्यावेळी फिलॉसॉफी डिपार्टमेंटला होतो, PhD करत होतो, त्यावेळी माझी एक बहीण होती, तिने पाप या शब्दावर PhD केली. आणि ते पाप या 2 शब्दांवर ज्यावेळी तिने PhD केली, त्यावेळी मला तिचा प्रबंध वाचल्यावर भीती वाटायला लागली. आपलं बोलताना, चालताना, बसताना, उठताना, झोपताना सुद्धा पाप होतंय. कुठे कुठे पाप होतंय. पाप का होतं आपलं? याचं कारण आहे, पाप आपल्या मोहामुळे होतं. कानाचे मनमनाचं कान करून कीर्तन ऐका. मी जगेल वाचेल माहीत नाही, परत येईल माहीत नाही, कान देऊ नाही का. तुमच्या परिवर्तनासाठी कीर्तने. दुर्दैवानं हे विनोदाचं व्यासपीठ कधी झालं मला कळालंच नाही. त्याची मला शोकांतिका आहे. हे गाण्याचं व्यासपीठ कधी झालं, कवितेचं व्यासपीठ कधी झालं, पवाड्याचं व्यासपीठ कधी. हे कीर्तनाचं व्यासपीठ आहे. एंटरटेनमेंटचं नाही, लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. तुमच्या सगळ्यांचं जीवन बदलावं यासाठी कीर्तनकारानं नारदाच्या गादीवर निरपेक्ष भावनेने उभं राहावं. ती कीर्तन परंपरा महाराष्ट्राची. विठ्ठल इथे घात काय होतो? मोहामुळे होतो. ज्ञानदेव खूप सुंदर वर्णन करतात. मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल आही केसी. मोह आपल्या जीवनामध्ये असणारी प्रतिष्ठा पण घालवतो आणि त्याचबरोबर अलौकिक जीवनाचा जो प्रवास आहे तो देखील आपला चुकीचा होतो. आपल्या ज्या जीवनासाठी ते आपण ज्याच्यासाठी आलो ते आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून मोह हा खूप घातक आहे. आणि मोह का निर्माण होतो? बारकाईनी का मोह का निर्माण होतो? ज्ञानदेव खूप सुंदर वर्णन अंतकरण चतुष्टयाचं करतायत. मन आणि बुद्धी, चित्त, अहंकार, हण हे चतुर्वेद चिन्ह अंतकरणाचे. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हण हे चतुर्वेद चिन्ह अंतकरणाचे. बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींमुळे आपल्याला चुकीच्या मार्गावर आपण जातो. बरेच जण म्हणतात मला खूप बुद्धी आहे. किती बुद्धी आहे ही जर घासून पाहिजे असेल तर कधीतरी ज्ञानेश्वरी पुढे बसावं. किती बुद्धी आहे हे पाहिजे असेल तर भागवता पुढे बसावं. किती बुद्धी हे पाहायचं असेल तर थोडे दर्शनशास्त्र. आचार्य कुणाला म्हणतात हे पण महाराष्ट्राला कळत नाही. जे दशग्रंथी आहेत, दशग्रंथी म्हणजे 4 वेद 6 दर्शनं. 4 वेद माहिती आहे, 6 दर्शनं कोणती माहीत नाही. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, सांख्य, योग, न्याय आणि वैशेषिक या दशग्रंथावर ज्याचं कमांड आहे तो आचार्य. आता कुणी आचार्य पदवी लावता हा भाग वेगळा आहे. तर ह्या महाराष्ट्राची, या हिंदुस्थानाची असणारी ही परंपरा आहे. या परंपरेमध्ये बरेच जण म्हणतात आम्हाला बुद्धी आहे. बुद्धी कशी पाहिजे? जळी, स्थळी, काष्टी, हरितया, जिकडे तिकडे आम्हाला हरी दिसला पाहिजे अशी बुद्धी नसेल तर त्या बुद्धीला नाठाळ बुद्धी म्हणतात. त्या बुद्धीला कुबुद्धी म्हणतात. बुद्धी काय करते? संसार उतरावया सद्बुद्धी देगा राया. संसार तरुण जाण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी पाहिजे. पण दुर्दैवानं आमचं हे चांगलं असूनही चांगलं सुचत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. हे आमचं प्रारब्ध संचित क्रियामान हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल. पण बुद्धीच्या संदर्भामध्ये एकदा आपल्याला ज्ञान प्राप्त झालं का बुद्धीने थांबावं असं माझं मत आहे. बुद्धीने फार काही चालू नये. तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिनल्या बुद्धी तैसी. अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे. अद्वयानंद एकदा ती खाण उघडली ना, जसा गंगा उगम पावल्यावर सागराला जाऊन मिळते तसा एकदा बुद्धीनं आत्मज्ञान झाल्यावर थांबावं. मग तो अद्वयानंद आहे. त्या अद्वयानंदाची अनुभूती ज्ञानदेव अमृतानुभवामध्ये खूप सुंदर मांडतात. शिव शिवा समर्था स्वामी ए वढिये आनंद भूमी घेपे दिजे के आम्ही ऐसे केले. काय आनंद आहे हा. आणि म्हणून आपल्याला ती बुद्धी कशी पाहिजे? तया हम वाचा चित्तांग देवनिया शरण रीग महोददी का कांग रिगाले जैसे लिंग का प्रतिमा दिटी देखत घेऊन गिष्टी.
लोटीची का काठी पडली जैसे विठ्ठल. ही बुद्धी आम्हाला अशी पाहिजे, एकदा ती लक्षात आली ना आमच्याकडनं चुकीचं होणार नाही. तुकोबराय म्हणतात बुद्धी समजली, मनाचं काय मन कसं आहे. मन आता मनाच्या संदर्भामध्ये पहा तुम्ही, इथे बरेच जण बसले, काहींचं मन घरी असेल. आता पूर्वी मालिका असायच्या टीव्हीला, पुढचं पाऊल मागचं पाऊल, सगळी पावलं मागच, पण पुढं कधी गेलीच नाही. या गोजीरवाण्या घरात काही गोजीरवाणं नव्हतंच बरं का. मी लहान होतो त्यावेळी ह्या मालिका असायच्या, पण आमच्या घरात टी व्ही नाही, आज पण टी व्ही नाही, आम्ही पाहत नाही. माझ्या घरात टी व्ही नाही, तरी माझी पोरगी 12 सप्टेंबरला लंडनला चालली शिकायला बरं का. म्हणजे टी व्हीने आपला फार घात केलेला आहे. टी व्ही असणं म्हणजे खूप कौतुकाची गोष्ट आहे असं काही नाही. त्याने आपल्या मनावर खूप मोठे आघात होतात. आणि हे मन आहे ना आपलं, कसं आहे माहिती आहे, मन लोभी, मन लालची, मन चंचल, मन चोर, मन के मत मत चलिए, पलक पलक मन. और मन कसं आहे, लोभी आहे. जाता येता न लगे. मन चंचल आहे, चपळ आहे, जाता येता न लगे वेळ. आता गेलं माझं USA ला, मगाशी गेलो नॉटिंगहम युनिव्हर्सिटीला, आता गेलं कुठे माझा मित्र आहे जॉर्जियामध्ये, तिथे गेलं. आता कुठे गेलं, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गेलं. आता कुठे गेलो, मी सिंगापूरला गेलो माझं मन तिथे. सगळीकडं मन जातं रे. पण ह्या मनानेच आमचा गोंधळ केलेला आहे. मनावर आम्हाला कंट्रोल ठेवावा लागेल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली तुका म्हणे. इकडे काय म्हणतात या अभंगामध्ये, मी का हा अभंग घेतला, तुका म्हणे मजा अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळ आवडसनी. इथे म्हणतात तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या विठ्ठल. माझे जगद्गुरु तुकोबरायांना 16 ते 24 ह्या वयामध्ये ना प्रचंड वेदना यातना. वडील गेले, आई गेली, पत्नी गेली, मूल गेलं, भावाची बायको गेली, लोकांनी काय काय त्रास दिला. आणि या त्रासानं विरक्त झालेले जगद्गुरु तुकोबराय अत्यंत हुशार. जगद्गुरु तुकोबरायांवर मी कथा करेल, पुस्तक लिहिल त्यावेळी ऐका, किंवा मी पुढे जाऊन चित्रपट करेल त्यावेळी पहा. पण जगद्गुरु तुकोबराय हा माझ्या खूप आवडीचा जिव्हाळ्याचा विषय, आणि त्यांच्या तो माझा प्राण आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी शेवटी काय केलं, या सगळ्या वेदनेचा यातनेचा अंत केला आणि तुमच्या माझ्या उद्धारासाठी काही शास्त्र निर्माण केलं. ते शास्त्र म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांची गाथा. ज्या वेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी ते म्हणतात, आता मी देवा हे सगळे भागतायत, इतके दमलेत. इथे बसलेल्या सगळ्यांनी सांगावं, तुम्ही किती जगलात, कोण 20, 25, 40, 50, 60, 80, 90, मला खरं सांगा, एवढं जगूनही तुमचा भाग गेला का, सीन गेला का, नाही ना. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भागा गेला सिन गेला, अवधान तुझे चरण देख लिया, देख लिया, रासी न गेला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या.
भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंदू. आम्ही तिरढीवर जाईपर्यंत ना आनंद ना भाग गेला ना सीन गेला. याचा अर्थ असा आहे आम्ही चुकीच्या चरणांच्या जवळ गेलो आहे किंवा चुकीची चरणं आमच्या जीवनात आलीत. त्यामुळे आपली चरणं आता सुधारायला हवीत आणि ही सुधारवण्यासाठी आजचं कीर्तन आहे. आणि एकदा आपल्या लक्षात आलं मन माझं जागेवर आलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व मन सिद्धीचे. करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन हरे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात वावरण समाधान चित्ताचे. हे आपलं मन आहे ना मनाची निर्मळ अवस्था निरागस अवस्था निस्सीम अवस्था डेडिकेशन टुवर्ड्स आर गोल टुवर्ड्स आर सोल टुवर्ड्स आर गॉड टुवर्ड्स आर पर्पज टुवर्ड्स आर ड्रीम टुवर्ड्स आवर इंटेन्शन. आणि मग मिरॅकल होतं मिरॅकल म्हणजे चमत्कार होतो. मग हे मन काय आहे सगळ्या गोष्टींचं इथे सिद्धी आहेत. मनाची ही अवस्था आहे त्याला म्हणतात. विनोबा भावे त्याचं वर्णन करतात. काय आहे जीवन हे सत्य संशोधन आहे. सत्य संशोधनासाठी स्थितप्रज्ञतेची गरज असते. विकाररहित शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञेतनं मीपणा गळून पडतो त्यावेळी निर्माण होते स्थितप्रज्ञता. विठ्ठल विठ्ठल. आणि माझे आचार्य वर्णन करतात परिही योगो मनस समाधी म्हणजे मनाची निश्चल अवस्था निर्मळ अवस्था म्हणजेच योग. हा योग आपल्या जीवनात येत नाही कारण मन आपलं निर्मळ नाही. मन दूषित झालंय मन खराब झालंय. मनावर काम करावं लागेल. आणि जगामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अहवाल आहे 700 कोटींमध्ये 35% टोटल पॉप्युलेशन इज मेंटल. 35% लोक मेंटल झालेली जगामध्ये. ॲबनॉर्मल त्याला सायकोलॉजिकल वर्ड आहे. इट इज कॉल्ड ॲबनॉर्मल म्हणजे मनोविकृत. म्हणजे 7 × 21 7 × 35 35 आणि 10 45 245 कोटी लोक जगामध्ये मनोविकृत आहेत. अमेरिकेमध्ये 50% लोकांना मानसिक उपचार सुरू आहेत. आणि हे प्रमाण जर आपण पाहिलं तर इथे बसलेल्या 100मध्ये 35 लोक मेंटल आहेत फक्त आपल्याला माहीत नाही. ती दवाखान्यात गेलेली लोक जर काढली 50% लोक मेंटल आहेत. काहींना मेंटल आहे आपण हेच माहीत नाही. ते ताट फेकून देतात अचानक शिव्या देतात अचानक मूड बदलतो. मूड स्विंग हा मूड स्विंग सुद्धा मनोविकृतीचा प्रकार आहे. लक्षात आत्ता बरा होता मीटिंगमध्ये भांडायला लागला अचानक मनोविकृत आहे. दशक्रियेत नाव नाही घेतलं लग्नात नाव नाही घेतलं मांडवात नाव नाही घेतलं लगेच चिडतं पारा चढतो हातातली वस्तू फेकून देतो मनोविकृत. लक्षात ठेवा मनावर काम करायला पाहिजे मोहावर काम करायला पाहिजे बुद्धीवर काम करायला पाहिजे. बुद्धी आणि मन चित्त अहंकार हाण. आता चित्त आहे चित्त सुद्धा आमचं कसं पाहिजे माहिती आहे सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ. मी कॉलेजमध्ये पण लेक्चर्स देतो. आय एम ऑल्सो कॉर्पोरेट ट्रेनर. त्यामुळे रिलायन्स बिर्ला कॅपिटल टाटा कॅपिटल आता L&T पण मला इंटरनॅशनल ट्रेनर म्हणून घेऊ इच्छिते. पाहिजे ते पॅकेज देतो म्हणतायत. मी सगळं सोडलं. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो असंच मी सांगत होतो सर्वांग निर्मळन चित्त जैसे गंगाजळ. त्यामुळे कॉलेजची एक युवती उभी राहिली म्हटली मी रोज डव साबणानं आंघोळ करते म्हणजे निर्मळ होईल का नाही. चित्त निर्मळ करण्यासाठी चित्त कसं जर तुमचं चित्त निर्मळ असेल देवाकडे जाण्याची गरज नाही. देव चित्तात येऊन राहतो. देवानी गोपाळ राहे तेथे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. एकदा चित्त निर्मळ झालं येऊनी गोपाळ राही ते. एकदा तो चित्तात आला लागते काय जीवनामध्ये. आणि म्हणून या अवस्थेला आपण गेलो तर आपल्याकडनं पाप घडणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा तुझं सार तत्वज्ञान मला कळालं रे विठ्ठला. पण विठ्ठला ऐक
हे सगळं कळालं. पण या जगामध्ये मी जे राहतो आणि ते राहत असताना मी जे पाहतो त्याच्यामुळे पाप होईल. मग त्यापेक्षा मला आंधळ कर अभंगाच्या पहिल्या. बाबाची वासना नको दारोळा